महाराष्ट्राच्या जनतेसाठी गोमय वस्ते लक्ष्मी, गोमय म्हणजे गोबर मधून बनवलेल्या गणेश मूर्तीला आपल्या समक्ष प्रस्तुत करत आहे। हे प्रत्येक गावी प्रत्येक गौशाळामध्ये ही होऊ शकते अशी हे सुंदर छान मूर्ती आहे आणि पर्यावरणपूरक आहे। म्हणजे ह्याला जेव्हा तुम्ही विसर्जन कराल तर पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशी ही गोमय गणेश मूर्ती आहे। गोबरमधून 100हून अधिक प्रोडक्ट आता तयार व्हायला लागलेत। त्याच्यामध्ये हे धूप वगैरे तयार व्हायला लागलेत, गोबरचे हे गोवऱ्या तयार व्हायला लागलेत, साम्राणी धूप आहे, दीपक आहे, अशा फार सगळ्या चांगल्या गोष्टी गोबरमधून तयार व्हायला लागलेत। माझं महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला एवढं विनम्र निवेदन आहे की गणपती तर गोबरचे मिळाले तर घ्याच, पण यावर्षीची तयारी अशी करूया की दीपावलीला तुमच्या घरात जो दिवा लागेल तो गोमय म्हणजे गोबरचाच असावा असं सगळ्यांनी ठामावं, तर त्याचं प्रोडक्शन सगळ्या गौशाळांमध्ये होईल। गौशाळाला पण 2 रुपयाचा हातभार होईल आणि पर्यावरणपूरक होईल। हा विषय घेऊन मी आज आपल्या समक्ष उपस्थित आहे। सर, मूर्तीला बनवायला किती दिवस लागले आणि याचं विघटन कशा प्रकारे होणार? मूर्तीला बनवायला फार मोठा वेळ लागत नाही। साचा असतोय, साच्यामध्ये गोबर बरोबर त्याला कालवून ठेवलं की 1-2 तासात तर तयार होतं। मग फिनिशिंग आणि वाळवायला 3-4 दिवस 5 दिवस लागतात, एवढाच वेळ लागतो। आणि विघटन तर फार सोपं आहे। ह्याच्यात पाणीमध्ये विघटन होतं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही वेगवेगळ्या झाडाचे बी दिलेले आहेत। म्हणजे तुम्ही हे जेव्हा विघटन कराल पाण्यामध्ये त्याच्याबरोबर बी टाकले तर हे झाड होईल आणि त्याच्यात पण शेणखत पण ऑटोमॅटिक होईल त्या झाडामध्ये। सर, नवीन संकल्पना या संदर्भात BMC सोबत काय बोलणं झाले का? ही संकल्पना महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये राबवण्यासाठी? तर माझी अशी संकल्पना आहे। मी BMC कमिशनर साहेबांना आणि अमित सैनी साहेबांना पण भेटलो, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरना, आणि त्यांना मी हे दाखवलं, त्यांना भेट दिली आणि त्यांना विनंती केली आहे। तर त्यांनी लगेचच खादी ग्रामोद्योग भंडारला पण माझ्यासमोरच फोन केला आणि त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षाच्या संकल्पनेमध्ये तुम्ही कुठं कुठं गोबर गणपती, गोबर दिवा वगैरे जे पण प्रयोगमध्ये येऊ शकेल ते सगळंच घ्या अशी सूचना दिली। खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षाबरोबर माझं बोलणं झालं, ते आज उद्याला मला भेटायला पण येणार आहे। आणि आपली इच्छा ही आहे की पवित्र महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पर्यावरणपूरक असावा। तर पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेण हे गौशाळा पंधरापूरच्या माध्यमातून मिळावं, त्यासाठी सरकारने प्रति पशुधन 100 रुपये पंधरापूर गौशाळांना अनुदान करावं। त्या अनुदानामुळे 2 लाखपेक्षा अधिक गोवंश गौशाळा पंधरापूरमध्ये येतील, रस्त्यावरचं ॲक्सिडेंट कमी होतील, लोकांच्या शेतात घुसण्याचं कमी होईल आणि 2 लाखच्या अधिक यदि पशुधन गोवंश जीवनधन गौशाळेमध्ये पंधरापूरमध्ये समावित झाले तर रोजचं 10 लाख किलो गोबर, 10 लाख किलो गोबर म्हणजे रोजचे 5000 ट्रॅक्टर शेणखत होईल, शेण होईल, शेणखत नाही। आणि त्याचं खत बनवायचा प्रयोग गौशाळेत करण्यापेक्षा जे पद्धती होती आपली प्राचीन फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणतात त्याला, की शेतकऱ्याच्या शेतातच कोपऱ्यात ते शेणाचा ढीग केला की 2-4 महिन्यामध्ये ते ऑटोमॅटिक शेणखत होत आहे। त्या पद्धतीने रोजचे 5000 शेतकऱ्यांना शेणखत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने पोचावं। ह्याच्यात कुठेही भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही, कारण काही विकत घ्यायचं नाही आहे कुणी, तर पैसे डायरेक्ट गौशाळा पंधरापूरला पोचतील आणि त्याचं जे बाय प्रोडक्ट आहे ते शेतकऱ्याला मिळेल। रोज 5000 म्हणजे महिन्याला विचार करा की किती शेतकरी त्यांना हे शेणखत मिळेल, बरोबर आहे। 1.5 लाख शेतकरी म्हणजे वर्षाला 18 लाख शेतकऱ्यांना रासायनिक खत मुक्त होतील आणि शेणखत मिळेल। हा फार मोठा प्रयोग आणि त्याचा खर्च किती आहे माहीत आहे? सिंपल हिशोब, 2 लाख जीवनधन, 100 रुपये रोजचे 2 कोटी, महिन्याचे 60 कोटी, 720 कोटी वर्षाचे। यदि महाराष्ट्र सरकारने गौशाळा पंधरापूरला संपूर्ण गौवंश अनुदान केलं तर 720 कोटी रुपयामध्ये 18 लाख शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होईल। रासायनिक खताचं कमतरता कमी होईल आणि त्याचा खर्च पण कमी होईल। सर, मूर्तीची किंमत काय आणि किती सेल झालेत आपल्याकडे? हे मूर्तीचा सेल तर फार मोठ्या प्रमाणात झालं आहे। त्याचा आकडा तर अजून मी 10 दिवसानंतर देऊ शकेल, पण एवढं सांगू शकतो की अहमदाबाद महानगरपालिकेच्या माध्यमातून 10,000 मूर्त्या विकल्या गेल्या। असं पूर्ण भारतात आता 4, 5, 6 सप्टेंबरला आमचं जयपूरला गौटेक एक्झिबिशन आहे। पूर्ण भारतातनं 3500 असले प्रोड्युसर येणार आहेत तिकडं, 3 दिवसाचं एक्झिबिशन आहे
असले विविध प्रकारचे प्रोडक्ट सगळे बनवतात. त्या सगळ्यांचं मिळून तर फार व्यापक झालं असेल, पण ते जेवढं पण झालं असेल माझ्या हिशोबाने फार कमी आहे. ही मूर्ती कुठे भेटेल आपल्याला? तर कोणाला खरेदी असेल तर कुठून खरेदी शकतो? आता मुंबईमध्ये तर तुम्ही माझ्याकडनं घेऊन टाका आणि खरीदू नका, मी तुम्हाला भेट देतो. पण ह्याच्यामध्ये पण ऑनलाईनची डिटेल आहे आणि एक 43 संस्था महाराष्ट्रात बनवतात. त्याचं पाहिजे तर मी लिस्ट आपल्याला देऊ शकतो. तर त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे जवळपासचे नंबर वगैरे बघून ते व्हायरल करू शकता. त्या एरियामध्ये त्यांना तिकडनं जवळच मिळू दे ना, हे होऊ शकतं. थँक्यू. फार फार धन्यवाद.